कदम ॲग्रोची टीम आज आलेली आहे काष्टीच्या गाय बाजारामध्ये. शेळ्या मेंढ्यांच्या बाजाराचे व्हिडिओ केले, म्हशीचा बाजार दाखवला. आता आपण या ठिकाणी गायचे प्रसिद्ध व्यापारी आहेत त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया. दादा, आपली ओळख सांगा आमच्या बघणार. तुमचं नाव? माझं नाव मच्छिंद्र जयसिंग काळे, काष्टी. प्रॉपर काष्टीचंच आहे मी इथलंच. कमीत कमी 31 वर्ष झाले मी हे धंदा करतोय. बरं. आपल्याकडे 8-10 गाय असतात. आता ते गाय घरी 1-5-6 विकल्या, तर तुम्ही यायच्या अगोदर 1-2-4 विकले तिथं. 2 गाय शिल्लक राहिल्यात आपल्याकडे. गाय एकदम गॅरंटेड मिळतात आमच्याकडे. दुधाची पण गॅरंटी दिली जाते, सडाची अंगाची पण दिली जाते. बाजार आमचा चांगला आहे, म्हणजे शनिवारचा बाजार असतो. म्हणजे खात्रीशीरपणे तुम्ही गेल्या बऱ्याच किती वर्षापासून म्हणले? 30 वर्षापासून हे काळे साहेब गायींचा व्यापार करतात. मार्केटच गायचं मार्केटच आपण ओपन केलं 89 साली. अच्छा, इथं फक्त म्हशी, बैल, शिळी, मेंढी आणि तरकारी एवढंच बाजार होता. आमच्या गावात नदी आहे, नदीच्या कडेला हा बाजार होता बघा. हा, तिथं आपली 89-90ला पहिलीच दावण गायची होती. एकच दावण आपली वनमॅन शो आपल्यावालीच दावण होती तिथे. त्याच्यानंतर हे वाढत गेले. मित्रांनो, जर कुणाला अशा जातीवंत या की तुम्ही पण एचएफच्या गायी जर पाहिजे असतील तर तुम्ही काष्टीच्या बाजारामध्ये येऊ शकता. हे काळे साहेब आहे, त्यांच्या कमीत कमी याच ठिकाणी दर शनिवारी 10 ते 15 गायी असतात. 2 दाते आहे का? तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, ही 2 दाते गाय आहे. पहिल्यावर आहे ना? ओके, 2 दाती पहिल्यावर गाय. काय किंमत सांगितली आजच्या? 41. ओके, व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार खाली पाडी दाखवा. हां, तर तिची ही पहाडी खाली आहे, तुम्ही बघू शकत असाल. नाही, असू द्या, बसू द्या, बसू द्या, दिसतंय, बसलंय. तर काका, याची काय किंमत सांगितली आज? आम्ही 1.35-40 सांगतो. 10 पर्यंत मागणी होती तिची. 10 ते 11 पर्यंत मागणी होती. तिला 8.5 लिटर एक टायमिंगला दूध आहे. 16 ते 17 लिटर भरते. 8 दिवस झाले. म्हणजे आता ताजीची 21 दिवसापर्यंत वाढत जाणार. 20 लिटर दूध देईल ती. 18-19 लिटर दूध पक्क देणार ती. जातीला त्याला चांगले, ब्रीडला चांगले, 2 दाते. बरोबर आहे. चालते. आणि ती दुसरी तिसऱ्या व्याताची गाई, तिची किंमत कमी 80-85 पर्यंत मागतात. आम्ही 90,000 म्हणतोय तिची. ती पण 18 लिटर दूध देते. बर. आणि किती व्यांदा आहे ती? तिसऱ्यांदा आहे, तिसऱ्या व्याताला. ओके. म्हणजे मित्रांनो, अशा खात्रीशीर गायी तुमच्या बजेटनुसार घ्यायच्या असतील तर या काळे साहेबांना तुम्ही फोन करून शनिवारच्या बाजारामध्ये आला तर तुमचं म्हणजे वेळ पण वाचेल आणि खात्रीशीर गाया भेटतील. किंवा स्टॉक किती आहे, काय आहे ते काळे साहेब सगळं कळत. माझा नंबर देतो तुम्हाला. सांगा. 99 60 39 36 41. काळे आबा, काष्टी. काळ्या आबांचा हा नंबर आहे, याच्यावरती संपर्क करून तुम्ही कोणत्याही शनिवारी किंवा जर त्यांच्या घरी स्टॉक असला तर रविवारी सुद्धा तुम्ही बघू शकत असाल. त्यांचा प्रशस्त असा हा मंडप या ठिकाणी. बारामती, फलटण, सातारा भागात येणाऱ्या माणसाला माहिती होतं. नमस्ते काका, तुमचं नाव आमचं सर्वप्रथम सांगा बघणाऱ्यांना. माझं नाव शहाजी शिवाजी भोसले, राहणार काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. भोसले साहेब, तुमची दावण दर शनिवारी इथंच असते का? हो, इथंच असते. आणि साधारण किती गाय असतात तुमच्याकडं? माझ्याकडे 12-13 गाय असतात साधारण. ओके. मामा, आज किती आणल्या होत्या? आज 13 होत्या. ओके. त्यातलं विक्री? त्यातल्या 10 विकल्यात, 3 राहिल्यात. ओके, फक्त 3 राहिल्यात. हा. आणि आजचा बाजार कसा आहे, म्हणजे मागणी पुरवठ्यानुसार? आता मागणी पुरवठ्यानुसार मागणी पुरवठा आहे, पण शेतकऱ्याला काही चाऱ्याची अडचण आहे. आणि दुसरी गोष्ट, चाऱ्याची अडचण असताना पावसाची वाट बघतोय. पावसाची वाट बघतोय आपण सध्या. पाऊस लोकांचं लक्ष लागलेलं आहे. चाराची कमतरता असल्यामुळं थोडंसं दैखाव मैखाव होते शेतकऱ्याचं जनावर घ्यायला. ओके, घ्यायचे आहेत पण माणूस म्हणतोय वाज बघू. हा, जरा शीतळा पडू द्या. उष्णतेची तीव्रता 43 असल्यामुळं गाभणपणातच गाय कच्ची विली जाते. त्यामुळे जार न पडणं, दुधाला न लागणं, ही बरीच कारणं होतात त्याला. भोसले साहेब, आता किमतीविषयी तर आपण बोलूच. गाय तर तुम्ही आमच्या बघणाऱ्याला द्यालच, परंतु एक जाणकार व्यापारी म्हणून उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे गायींची? उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी एकतर गोठ्यामध्ये ठिबक सिंचनद्वारे त्यांच्या अंगावर तुषार पाणी उडण, फोगर त्याची एक सिस्टीम केली पाहिजे. आणि सकाळी उठल्या 10च्या आत काय चारा टाकायचा आहे ते 10च्या आत टाकणे. दुपारी गाया निवंत बसून देणे आणि संध्याकाळी 5 नंतर धारा काढल्याच्या नंतरच गायला चारा टाकणे. तोपर्यंत चारा टाकणे नाही. आता आणि पाण्याची काळजी 3 टाइम घेणे.
थंड पाणी 3 वेळा. पाणी पाजायची, जनावर पाणी पाजायची काळजी 3 टाइम घेतली पाहिजे. आता आम्ही सुद्धा पूर्ण बाजार किंवा पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी ती डॉक्टरला पैसे जात आहेत. काय होतं 11. नमस्ते. नमस्ते. काय नाव तुझं? निखिल पालसे, निखिल कुठून आलाय तू? वाळकी. वाळकी. काय किंमत सांगता या गायची? हिची सांगत होत आता 90. त्यामुळे मुलाखत 1 मिनिट फक्त. किती सांगताय किंमत? 85. 85. तर होती का मागणीला? कितीपर्यंत होती? 75. 75ची. आणि काका ही कितव्यांदा आहे? पहिल्यांदा. पहिल्यांदा. दाताला 2 दाते 2 दात आहे. आणि ही दुसरी ह्या दादाने हातात धरली ती तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा आहे. आणि दाताला दाताला कट जाते ओके. आणि दुधाचं काय किती काय देईल काय? ती 22 पिळलेली हां हां. आणि किंमत? किंमत होय 85. आणि तुमचा नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा, म्हणजे आमच्या सातारा बारामती भागातून कोणाला यायचं असेल तर ते तुम्हाला फोन करून येतील. 99 21 22 69 30. ओके. तुमचं नाव? सुभाष सुपेकर. सुभाष सुपेकर. तुम्ही दर शनिवारी असताय का इथं? दर शनिवारी ही दावणी. आणि अजून कुठल्या कुठल्या बाजारामध्ये जाता तुम्ही? काष्टी आहे, लोणी आहे, घोडेगाव आहे आणि खेड्याला पण आहे. ओके. धन्यवाद.